आपण सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर वेळ आहे प्रभूने आपल्या जीवनासाठी दिली, त्याबद्दल त्या स्वर्गीय प्रभूला गौरव मिळो, त्याला सन्मान मिळो आणि त्याला आदर मिळो. आपण ह्यावेळेस आजच्या वेळी भक्तीकडे जात असताना आपण प्रार्थना करू. तर स्वर्गीय पित्याच्या हाती आपण पडूया, त्याला शरण जाऊया, त्याचे उपकार स्तुती आपण करूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या महान सामर्थ्य पित्या, आम्ही तुझे उपकार मानतो, तू जो आहेस त्याकरिता. देवबापा, जे तुझं गौरव आहे ते तुलाच आम्ही देतो, कारण तू त्यास योग्य देव आहेस. पवित्र बापा, आमचं बोलणं किंवा आमचं जीवन किंवा आमचं शरीर देवबापा काय तुला सन्मान आणि तुझं गौरव करणार. प्रभू, सर्व काही अपूर्ण आहे, परंतु प्रभू आम्ही आहोत असे तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातामध्ये पडतो. तुला ग्रहणीय योग्य असं देवबापा आमचं जीवन असावं, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. विशेष करून आम्ही देवबापा तू दिलेल्या त्या अति मौल्यवान तारणाची आठवण करतो देवबापा, ज्यामध्ये प्रभू आम्ही काहीच केलेलं नाही. प्रभू, आम्ही हे जाणतो की आम्ही तर पूर्ण भ्रष्ट आहोत आणि होतो देवबापा. आम्ही तर देवबापा दुरावलेले होतो, आम्ही आमच्या अपराधामध्ये आणि पातकामध्ये मेलेले असे होतो, परंतु आम्ही तुझे उपकार मानतो ख्रिस्त येशूमध्ये देवबापा. तू केलेले त्या अनिवार्य कृपेकरिता, ज्याद्वारे पवित्र प्रभू आम्ही तुझ्याकडे येऊ शकलो. आणि देवबापा, आम्ही तुझे उपकार मानतो तुझ्या त्या महान निवडीकरिता देवबापा. जगाच्या स्थापनेपूर्वीच देवबापा तू तुझ्या गौरवाकरिता, तुझ्या प्रिय पुत्राच्या गौरवाकरिता देवबापा काहींना निवडलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला देखील तू संधी दिलेली आहेस, ही आमची खात्री आहे. आणि म्हणून पवित्र प्रभू, आम्ही तुझा जय जयकार करतो देवबापा. आम्ही जितकं तुझ्याविषयी, तुझ्या वचनाविषयी शिकतो देवबापा, तितकं आम्हाला प्रभू तुझं वचन नम्र करणार आहे, कारण तू सर्व सामर्थ्य आहे, तू अमर्याद आहे, तुझे विचार अमर्याद आहे, तुझे कृत्य अमर्याद आहे देवबापा. आणि आम्ही मर्यादित आहोत, आमचे विचार, आमच्या कल्पना, आमचं ज्ञान मर्यादित आहे. आम्ही पवित्र प्रभू दुर्बल असे आहोत आणि म्हणून पवित्र देवबापा आम्ही आहोत असे तुझ्याच हाती पडतो आणि तुला आम्ही धन्यवाद देतो त्या सुवार्तेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दिलेल्या या महान तारणाकरिता धन्यवाद देतो. त्याद्वारे जे आत्मिक आशीर्वाद तो आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलेले आहेत त्याकरिता. आणि पवित्र प्रभू, त्या ख्रिस्ताठाई आम्ही तुझ्या चरणी येऊन तुला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या या प्रभुवारी आम्ही विनंती करतो, आमचं जीवन तुला ग्रहणी योग्य असू दे आणि पवित्र बापा तुला गौरव आमच्या जीवनाद्वारे प्राप्त व्हावा, असंच तो हो दे पित्या. पवित्र बापा, आमचे सर्व देवबापा आत्तापर्यंत झालेल्या अपराधांची आणि पातकांची आम्ही तुला नम्रतेने क्षमा मागतो. विशेष करून आज ज्या विषयावर देवबापा आम्ही विचार करणार आहे, तो विषय म्हणजे तारण होय पित्या. हा विषय आम्हाला प्रत्येकाला योग्य रीतीने समजण्यासाठी तू सहाय्य कर आणि विशेष करून पवित्र देवबापा मज पापेवर दया कर. माझ्या विचारावर, माझ्या शब्दावर, माझ्या सर्वस्वावर तुझं नियंत्रण असू द्या आणि देवबापा योग्य उलगडा तुझ्या पवित्र वचनामधून या विषयाचा देता यावा, यासाठी तुझीच कृपा आणि पवित्र आत्म्याचं नियंत्रण सर्वस्वी माझ्यावर असू दे. मी सर्वस्वी तुझ्या पवित्र हाती पडतो, सर्व गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार सगळ्यांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज विशेष करून आपण जो विषय पाहणार आहोत तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, मूलभूत आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला तो विषय समजणं गरजेचं आहे. आणि तो विषय आहे तारण. ज्यावेळेस आपण तारणाविषयी विचार करतो तर तारणाकडे अनेक वेगवेगळ्या नजरेने, वेगवेगळ्या विचारांनी लोक पाहतात आणि अनेक असे विचार आहेत. जसं श्रीमंत व्यक्ती, पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा त्याविषयीचं एक उदाहरण आहे आणि अनेक उदाहरणं आहेत. जसा तो श्रीमंत व्यक्ती प्रभूकडे येतो आणि त्याला म्हणतो की मला सार्वकालिक जीवन मिळावं, हे वतन मिळावं, म्हणून मी काय करावं. त्याचा जो बोलण्याचा उद्देश होता त्याच्या मागे तो हाच होता की मी श्रीमंत आहे, कदाचित मी ते तारण पैशाने विकत घेऊ शकेल किंवा ते जीवन मी पैशाने विकत घेऊ शकेल किंवा मी चांगलं केल्याने ते विकत घेऊ शकेल. अशाच प्रकारचे अनेक विचार लोकांचे आहेत. काही जण म्हणतात की तारण
प्राप्त करणं किंवा तारण मिळणं म्हणजे ते अशा प्रकारे आहे की श्रीमंत होणं. मी श्रीमंत झालो म्हणजे मला तारण मिळालं, मला काहीतरी मिळालं, किंवा माझ्यामध्ये काहीतरी चांगलं आहे म्हणून मला तारण मिळालं. किंवा काही असे पण विचार आहेत जे म्हणतात की तारण म्हणजे आपण जितके काही चांगले कर्म, जितके काही चांगल्या गोष्टी आपण करू ते आपल्याला तारणाकडे घेऊन जातात. परंतु हे सर्व विचार जे आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत. का बरं? त्याचं उत्तर आपण आता या विषयामध्ये पाहणार आहोत. का हे चुकीचे आहेत? का आपण आपल्या कर्माद्वारे आपलं तारण होत नाही? का आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे? का बरं? तारण हे सर्व मनुष्य जातीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तारल्याशिवाय सार्वकालिक जीवन नाही. तारण का महत्त्वाचं आहे याविषयीच आपण आज या सकाळच्या वेळी विचार करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये त्या विषयाकडे जाण्या अगोदर मला आणखी एक घटना आठवते, ती तुमच्या समोर मला तुम्हाला सांगू द्या. मी ज्यावेळेस बायबल स्कूलमध्ये होतो त्यावेळेस आमच्या त्यावेळेस एक आला होता, त्याला बायबल स्कूलमध्ये शिकायचं होतं. आणि तो आल्यानंतर शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला नेहमीप्रमाणे, कारण बायबल स्कूलमध्ये तो प्रश्न सर्वसाधारणपणे विचारला जातो आणि तो म्हणजे तुझं तारण झालंय का? त्यावेळेस त्याने उत्तर दिलं, हो माझं तारण झालंय. त्यावेळेस त्याला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला आणि तो म्हणजे, बघ तुझं तारण कसं झालं? ज्यावेळेस हा प्रश्न त्याला विचारण्यात आला त्यावेळेस त्याला अशा प्रकारे उत्तर दिलं. तो म्हणाला की एक दिवस काय झालं म्हणे, मी शेतामध्ये खड्डे खणत होतो आणि मी दिवसभर खड्डे खणले आणि मी काय केलं, त्या दिवशी इतर दिवसांपेक्षा अधिक काम केलं, अधिक कष्ट केले आणि रात्री काय झालं, मला काही त्रासच झाला नाही, झालं माझं तारण म्हणे. आणि मी लगेच विश्वास ठेवला. का बरं? कारण मला त्रास झाला नाही. लोकांच्या दृष्टीने तारण असं आहे, परंतु पवित्र शास्त्रीय दृष्टीने तारण असं नाही. हे पूर्णपणे भ्रष्ट असे विचार आहेत. पवित्र शास्त्रीय दृष्टीने तारण म्हणजे काय आहे तर तारण म्हणजे केवळ देवाच्या कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे, विश्वास केवळ ख्रिस्तावर आणि तारण केवळ देवाच्या गौरवासाठी. आणि हे पवित्र शास्त्रीय सत्य आहे. ज्यावेळेस आपण तारणाविषयी विचार करतो तर तारणासाठी हिब्रूमध्ये एक शब्द वापरण्यात आलेला आहे ज्याला यासा म्हणतात, यासा हिब्रूमध्ये. आणि ज्याचा सर्वसाधारण जो अर्थ आहे तो अशा प्रकारे होतो, तारणं किंवा संकट किंवा आपत्तीमध्ये मदत करणं, धोक्यापासून बचाव करणं, मुक्त करणं किंवा स्वतंत्र करणं, स्वतंत्र किंवा सुटका करणं. अशा प्रकारे यासा हा जो हिब्रू शब्द आहे त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे तारणासाठी ग्रीकमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्याला म्हणतात सोटेरिया. आणि हा जो शब्द आहे त्याचा सर्वसाधारणपणे शब्दशः असा अर्थ होतो सुटका किंवा जतन. आणि ज्यावेळेस आपण बिब्लिकली पवित्र शास्त्रीय दृष्टीने आपण तारणाविषयी विचार करतो तर तारणाचा जो अर्थ आहे, तारणाचा अर्थ म्हणजे पापाच्या भयंकर दास्यत्वामधून सुटका, हे तर आहेच, परंतु त्याही पलीकडे म्हणजे देवाच्या महान पवित्र क्रोधापासून सुटका आणि त्या सार्वकालिक जीवनाकरिता त्या जिवंत देवासोबतचा समेट म्हणजे तारण. आणि हे मनुष्य स्वतःच्या बळाने कधीच करू शकणार नाही. त्याच्याविषयी आपण आता पुढे शिकणारच आहोत. परंतु आज आपण या विषयामध्ये हा विषय पाहत असताना, तारणाविषयी विचार करत असताना विशेष करून आपण पवित्र शास्त्रीय जे 6 सत्य आहेत किंवा तत्व आहेत किंवा सत्य आहेत ते आज आपण पाहणार आहोत. त्यामधील जे 5 आहेत ते महत्त्वाचे,
सर्वच महत्त्वाचे सत्य आहेत नक्कीच, परंतु जे 5 तत्व आहेत किंवा 5 सत्य आहे ज्याला देवाचे एक सेवक होते ज्यांचं नाव जॉन कॅल्विन, त्यांनी एकाच शब्दामध्ये प्रगट केलेलं आहे आणि ते त्याला म्हणतात ट्युलिप. ट्युलिप हा जो शब्द आहे तो इंग्लिश शब्द आहे, ते फूल आहे आणि त्या शब्दावरून त्यांनी ते जे 5 तत्व आहेत किंवा जे पवित्र शास्त्रीय 5 जे सत्य आहेत ते मांडलेले आहेत आणि त्याद्वारेच आज आपण तारणाकडे पाहणार आहोत. त्यामधील ट्युलिप जो शब्द आहे TULIP, तो या 4 शब्दांनी पाहायला भेटतो आपल्याला, TULIP. आणि टी जो आहे, टी म्हणजे टोटल डिप्रॅव्हिटी ऑफ मॅन, म्हणजेच त्याचा अर्थ होतो मनुष्याची पूर्ण भ्रष्टता. तारणामध्ये ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की मनुष्याला हे समजणं की मनुष्य पूर्ण भ्रष्ट आहे. दुसरं म्हणजे यू म्हणजे काय, अनकंडिशनल इलेक्शन, म्हणजेच बिनशर्त निवड. हे तारण आपल्या कोणत्या चांगल्या कर्मावर, आपल्या कोणत्या दिसण्यावर किंवा आपल्या कशावरच अवलंबून नाही. हे जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने ज्यांना निवडलेलं आहे त्यांनाच मिळतं. तिसरं म्हणजे लिमिटेड अटोनमेंट. एलचं काय, लिमिटेड अटोनमेंट म्हणजेच निश्चित प्रायश्चित्त. या तारणाचं कार्य देवाने कशा प्रकारे सिद्धीस नेलं तर ते म्हणजे लिमिटेड अटोनमेंट, निश्चित प्रायश्चित्त, ख्रिस्ताच्या त्या निश्चित प्रायश्चित्ताद्वारे. आणि चौथं जे आहे ते म्हणजे इरेसिस्टेबल ग्रेस म्हणजे अनिवार्य कृपा. हे संपूर्ण कृपेचंच कार्य आहे. मनुष्य भ्रष्ट आहे, परंतु दैव कृपेने त्याला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडत आहे आणि त्या तारणाकरिता, त्या मनुष्याला तारण्याकरिता त्याच्या प्रिय पुत्राला ते निश्चित प्रायश्चित्त म्हणून या भूतलावर पाठवत आहे आणि त्याच्या त्या कार्याद्वारे तो त्या व्यक्तीला तारत आहे. आणि शेवटचं जे आहे पी म्हणजे काय, परसिवरन्स किंवा प्रिझर्वेशन ऑफ द सेंट्स, म्हणजेच संतांचे किंवा विश्वासार्हाचे जतन. आणि तो कृपेने तारतो, तर मग आपलं तारण हे पूर्णपणे देवाचं आहे आणि म्हणून आपलं तारण सुरक्षित आहे. त्याच्याविषयी हा शेवटचा मुद्दा आपल्याला शिकवितो. आणि शेवटचं जे आहे 6वं जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे तारणाचं अंतिम ध्येय काय आहे. तर आपण पहिल्या जे सत्य आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. ते पहिलं सत्य म्हणजे टोटल डिप्रॅव्हिटी ऑफ मॅन, म्हणजेच मनुष्याची पूर्ण भ्रष्टता काय आहे. जर तारण आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपल्याला मनुष्याची पूर्ण भ्रष्टता समजणं गरजेचं आहे. जॉन पायपर नावाचे जे देवाचे सेवक आहेत ते मनुष्याच्या पूर्ण भ्रष्टतेबद्दल बोलत असताना ते अशा प्रकारे म्हणतात की आपली पापी भ्रष्टता ही इतकी खोल आणि शक्तिशाली आहे की ते आपल्याला पापाचा गुलाम करते आणि नैतिक रीतीने ती बंडखोरपणा आणि अंधत्व किंवा अंधकार ह्यावर मात करण्यास असमर्थ आहे. आणि ही समर्थता स्वतःच्या त्या पूर्ण भ्रष्टतेपासून वाचविण्यास किंवा सोडविण्यास असमर्थ आहे. म्हणूनच आपण पूर्णपणे देवाच्या कृपेवर अवलंबून आहोत, जे आपल्याला बंडखोरपणापासून किंवा बंडखोरपणावर मात करून प्रभावीपणे तारणाऱ्या प्रभूकडे येण्यास आत्मिक नेत्र उघडते. पुन्हा एक वार मी तुमच्यासाठी ते जे विचार आहेत, जॉन पायपर जे देवाचे सेवक आहेत ते मनुष्याच्या पूर्ण भ्रष्टतेबद्दल बोलत आहेत, त्याविषयी तुम्हाला पुन्हा एक वार मी सांगत आहे की ते म्हणतात की मनुष्याची जी पापी भ्रष्टता आहे ती इतकी खोल आहे, इतकी शक्तिशाली आहे की ती काय करते, मनुष्याला त्या पापाचा गुलाम करते आणि ते नैतिक रीतीने ते बंडखोरपणा आणि अंधत्व आणि अंधकार ह्यावर मात करण्यास असमर्थ आहे. त्यामुळे मनुष्य
आणि त्याची जी ही असमर्थता आहे किंवा त्याची जी ही समर्थता आहे त्या पापाची, ती काय करते? मनुष्य स्वतःला स्वतःच्या पूर्ण भ्रष्टतेपासून वाचवण्यास किंवा सोडवण्यास असमर्थ आहे हे स्पष्ट करते. आणि म्हणूनच मनुष्याला पूर्णपणे देवाच्या कृपेवर अवलंबून राहणे गरजेचे आहे. जी देवाची कृपा आहे ते आपल्याला या बंडखोरपणावर मात करून प्रभावीपणे तारणाऱ्या प्रभूकडे येण्यास आत्मिक नेत्र उघडते, आणि हे सत्य आहे. तर या आपण आजच्या यावेळेस रोमकारास पत्रामधून आता आपण पुढे जाणार आहोत. रोमकारास पत्रामधून विशेष करून भ्रष्टतेबद्दल आपण विचार करणार आहोत. आता आपण ते जे देवाचे सेवक आहे त्यांचा विचार याबद्दल ऐकलेला आहे. आता आपण रोमकारास पत्र याचा 3 अध्याय वचन 9 ते 18 आणि वचन 23 यामधून विशेष करून मनुष्याची जी पूर्ण भ्रष्टता आहे ती काय आहे, नेमकं कशी आहे, त्याबद्दल थोडक्यात आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण रोमकारास पत्र वाचतो तर आपल्याला पाहायला भेटतं की रोमकारास पत्र हे इतकं सुंदर आणि अशा प्रकारचं पत्र आहे ज्यामध्ये पवित्र शास्त्रीय जे तत्व आहेत ते पूर्णपणे सामावलेले आपल्याला पाहायला भेटतात. जणू काय पूर्ण ख्रिस्तीत्व आपण त्या रोमकारास पत्रामधून पाहू शकतो. आणि ते इतकं सुंदर आहे की ते आपल्याला योग्य रीतीने ख्रिस्ती पण शिकवतं. नक्कीच उत्पत्ती ते प्रगटीकरण हे संपूर्ण आपल्याला पवित्र शास्त्र जे आहे ते संपूर्ण आपल्याला त्या जिवंत देवाविषयी ओळख करून देतं. परंतु रोमकारास पत्र हे असं पुस्तक आहे की जे मनुष्याला फार परखडपणे त्याची लायकी दाखवतं, देवाची महानता दाखवतं आणि मनुष्याला नम्र करून त्या देवासमोर नतमस्तक होऊन येण्यास प्रवृत्त करतं आणि विश्वासणाऱ्याला नित्य त्याच्या जागेत राहण्यास ते शिकवतं. इतकं सुंदर हे पुस्तक आहे. आणि ज्यावेळेस आपण अध्याय 1 वाचतो रोमकारास पत्राचा, विशेष करून वचन 18 पासून समोर आपल्याला तिथं पाहायला भेटतं की पौल जो आहे तो परराष्ट्रीयांच्या भ्रष्टतेबद्दल तो मार्गदर्शन करत आहे. अध्याय 1 वचन 18 पासून पुढे आणि 2 अध्यायामध्ये विशेष करून तो यहूद्यांविषयी विचार करत आहे. आता एक गट असा आहे की जे परराष्ट्रीय आहे, यहूद्यांच्या मते परराष्ट्रीय हे भ्रष्ट मनाने चालणारे आहेत, परराष्ट्रीय हे देवापासून दुरावलेले आहेत, त्यांना देवासमोर काही स्थान नाही. परंतु यहूद्यांचे असे विचार होते की आम्ही धार्मिक आहोत, आम्हाला सगळं काही समजतं, आम्ही नियमशास्त्र पाळणारे आहोत, आम्ही अब्राहामाच्या कुळातले आहोत, म्हणून आम्ही देवाच्या जवळचे आहोत आणि आमचं तारण हे आमचंच आहे. आणि म्हणून ही जी स्वधार्मिकता आहे ती मोडण्यासाठी पौल 2 अध्यायामध्ये त्यांना स्पष्ट करत आहे की अरे तुमची धार्मिकता जी आहे ती स्वधार्मिकता ती कशी आहे, ती भयंकर आहे, ती तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणारी आहे. आणि ज्यावेळेस आपण 3 अध्याय आणि वचन 9 कडे येतो त्यावेळेस मात्र आपल्याला पाहायला भेटते की पौल जो आहे तो रोमकारास पत्र याचा 1 अध्याय वचन 18 ते 2 अध्याय त्यामधील संपूर्ण तो 2 अध्याय ज्यामध्ये तो पूर्ण भ्रष्टतेबद्दल बोलत आहे. एकीकडे तो म्हणतो की परराष्ट्रीय ते भ्रष्ट मनाने चालणारे आहे, तर दुसरीकडे तो म्हणतो की यहुदी पण त्यातून सुटलेले नाहीत. आणि हे बोलत असताना तो आता 9 वचनामध्ये येत असताना 3 अध्याय वचन 9 कडे येत असताना तो या दोन्ही अध्यायाचा सारांश ह्या एकाच वचनामध्ये मांडत आहे. बघा ते वचन काय सांगतंय. वचन 9 आपण वाचूया. 3 अध्याय वचन 9. तर मग काय, आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? आता पौल इथं स्वतःला पण यामध्ये गणत आहे. आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? आम्ही म्हणजे तो आणि इतर जे स्वतःला धार्मिक समजणारे आहेत, एक प्रकारे त्यांना तो फटकारत आहे आणि तो म्हणतो की प्रश्न विचारत आहे की तर मग काय, आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? आणि तोच उत्तर देत आहे, मुळीच नाही. कारण यहुदी व हेल्लेनी म्हणजे परराष्ट्रीय, यहुदी इतर हे सर्व पापवश आहेत. तो अगोदर दाखवत आहे ते कसे पापवश आहेत. अध्याय 1 मध्ये परराष्ट्रीय कसे पापाच्या अधीन आहेत आणि अध्याय 2 मध्ये रोमकारास पत्राच्या तो दाखवत आहे की यहुदी लोक कशा प्रकारे पापाच्या अधीन आहेत
आणि मग हे सर्व होत असताना आता शेवटी येत असताना तो यातून हे दाखवत आहे की पापाच्या दास्यत्वामधून कोणीच सुटलेला नाही. इथं तो ज्यावेळेस म्हणत आहे की सर्व पापवश आहेत, म्हणजे पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की ह्या भूतलावरील जो कोणी जन्मास येतो, जो कोणी जगतो, ते सर्व मनुष्य पापवश आहे. आता पापवश म्हणजे काय आहे? जसं हा जो शब्द आहे पापवश, वश करणं, हा जो शब्द आहे तो अशा प्रकारे दाखवतो की जसा पूर्णपणे त्याच्या ताब्यात जाणं. वश म्हणजे काय? पूर्णपणे त्याच्या ताब्यात जाणं, आपलं भान, आपलं सर्व काही हरपून समोरच्या गोष्टीमध्ये पूर्णपणे झोकून देणं किंवा त्याच्या ताब्यात जाणं. आणि मग त्याद्वारे नक्कीच नाशाकडे घेऊन जाणारी ती स्थिती आहे. आणि पापवश हा जो शब्द आहे तो एकाच शब्दामध्ये मनुष्याच्या भ्रष्टतेबद्दल तो वर्णन करू इच्छित आहे या ठिकाणाहून. आणि तो म्हणत आहे की सर्व मानवजात पापवश आहे. म्हणजेच इथं तो काय शिकवत आहे की पापाच्या अधीन आहे. पापाचा रोग इतका आहे की मनुष्य त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. ते पाप इतकं भयंकर आहे की मनुष्याचं हृदय भ्रष्ट झालेलं आहे. आणि म्हणूनच देवबाप स्वतः उत्पत्ती याचा 6व्या अध्यायामध्ये तो स्वतः म्हणत आहे की मनुष्याच्या मनातील विचार तर बालपणापासून एकसारखे वाईट आहेत. पापवश म्हणजे काय आहे? पूर्णपणे पापाच्या आधिपत्याखाली असणं. तुम्ही म्हणाल आम्ही काहीच पाप करत नाही, आम्ही कधीच पाप केलेलं नाही, आमच्या ठाई काहीच चुकीचं नाही आहे, मग असं का म्हणता? परंतु लक्षात घ्या, असा एकही नाही की जो पापविरहित आहे. केवळ एकच होता जो या भूतलावर आला, ज्याने आपल्याकरिता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आज तो स्वर्गामध्ये आहे आणि तो सर्व समर्थ तारणार आहे. तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय कोणीच परिपूर्ण, त्याच्याशिवाय कोणीच पापविरहित नाही. आणि जो कोणी ख्रिस्त विरहित आहे तो या स्थितीमध्ये आहे, पापवश आहे. पापवश म्हणजे जे काही पाप त्याला करायला लावतं ते तो करतो. पापवश हा जो शब्द आहे तो अशा प्रकारे दाखवत आहे की मी पूर्णपणे त्याच्या अधीन आहे, त्याला मी झोकून दिलेला आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या, मनुष्य पाप केल्याने पापी होत नाही, तर तो पापी आहे, त्याचा स्वभाव पापी आहे, म्हणून तो पाप करतोय. त्याचं मूळ त्या पापामध्ये आहे, त्याचं मूळ स्वभाव पापी आहे आणि त्याला तो वश आहे. आणि इथून यामधून कुणीच सुटलेलं नाही. मग पापाने वश होणं किंवा पाप वश होणं याचा अर्थ काय आहे की पापाचा गुलाम पूर्णपणे पापामध्ये किंवा पापाच्या आधिपत्याखाली सर्व मानवजात आहे. आणि मग ज्यावेळेस आपण पापवश याच्याविषयी विचार करतो तर आपल्याला आणखी समोरचे वचन त्याविषयी मार्गदर्शन करतात. वचन 10 पासून तर वचन 18 बघा. वचन 10 काय सांगतं? शास्त्रात असे लिहिले आहे की, शास्त्रात म्हणजे पौल जो आहे तो स्तोत्र 14 आणि वचन 1 मधील ते वचन या ठिकाणी तो घेत आहे. वचन स्तोत्र 14 आणि वचन 1 मध्ये ज्या ठिकाणी काय सांगते वचन? मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. भ्रष्ट व्यक्ती जो आहे तो कधीच जिवंत देवाकडे येऊ शकत नाही. जिवंत देवाला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारू शकत नाही, कारण तो भ्रष्ट आहे. आणि इथं आपल्याला स्तोत्र 14 आणि 1 स्पष्ट सांगतं, मूढ तो स्वधार्मिक, तो गर्विष्ठ आहे, तो मूढ आहे, तो मेलेला आहे, तो निर्जीवाप्रमाणे आहे. आणि तो आपल्या मनात म्हणतोय की देव नाही. आणि लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्मे करणारा कोणी नाही. मग काय आहे पापवश? त्यातील पहिलं आपल्याला इथं उत्तर भेटत आहे वचन 10 मध्ये. पापवश म्हणजे काय की मनुष्य चांगलं करू शकत नाही. मनुष्याची भ्रष्ट स्थिती आहे, कोणी चांगलं करू शकत नाही. आणि इथं आपल्याला ज्यावेळेस पाहायला भेटतं वचन
रोमकरास पत्र 3 अध्याय आणि वचन 10 मध्ये विशेष करून तिथं काय सांगितलेलं आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आणि स्तोत्र 14:1 मध्ये म्हणत आहे की सत्कर्म करणारा कोणी नाही. अशाच प्रकारचा हा शब्द आहे, नीतिमान आणि सत्कर्म. हेच वचन इथं पौल उपयोगात आणत आहे, परंतु दुसऱ्या शब्दामध्ये तो मांडत आहे. मग नीतिमान या शब्दाचा अर्थ काय आहे? नीतिमान या शब्दाचा जो मूळ ग्रीक अर्थ आहे तो म्हणजे निष्पाप, निष्कपट, निरुपद्रवी. आणि मला तुम्हाला सांगू द्या की असा कोणीच नाही या भूतलावर, एक देखील नाही. निष्पाप, निष्कपट कुणी आहे का हो असं? कधीच खोटं बोललेलं नाही, कधीच द्वेष केलेलं नाही, कधीच राग येत नाही, कधीच कधीच वाईटामध्ये आनंद केलेला नाही, कधीच मला काय म्हणतात की पाप करण्यामध्ये मला पापाचा द्वेष वाटलेला नाही, असं कोणीच नाही, कोणीच सुटलेलं नाही. आणि म्हणून नीतिमान कोणी नाही म्हणजेच इथं आपल्याला पाहायला भेटतं की निष्कपट, निष्पाप, निरुपद्रवी कोणीच नाही. पुढं काय सांगितलेलं आहे, एक देखील नाही. म्हणजे तिथं पौल वारंवार यावर भर देत आहे, एक देखील नाही म्हणजे कोणीच यामधून सुटलेलं नाही, सर्व मानवजात ह्या प्रकारे आहे. पुढं तो आणखी काय म्हणतोय बघा, वचन 11 मध्ये, समंजस कोणी नाही. रोमकरास पत्र 3 अध्याय वचन 11, समंजस कोणी नाही. आता समंजस म्हणजे काय आहे हे पण वचन त्याने स्तोत्र 14 आणि वचन 2 मधून घेतलेलं आहे. समंजस कोणी नाही म्हणजे काय आहे? स्तोत्र 14 आणि 2 ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला हे समजेल की समंजस म्हणजे काय आहे. स्तोत्र 14 आणि 2 मध्ये काय सांगितलेलं बघा, समंजस आहे की काय, कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. म्हणजे काय आहे समंजस? म्हणजेच याचा अर्थ आपल्याला काय शिकवतं की सुवार्तेविषयी, जिवंत देवाविषयी असणारी समज किंवा ओळख, आणि असा कोणीच नाहीये. पुढं तिथं आणखी एक शब्द वापरण्यात आलेला आहे, तो म्हणजे काय की त्याला जर ती ओळख नाही, तो जर भ्रष्ट आहे, तर मग नक्कीच तो देवाचा शोध देखील झटून करू शकणार नाही, कारण तो भ्रष्ट आहे. वचन 11 आणि दुसरा भाग काय शिकवतं, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. काय आहे देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही? स्तोत्र 14:2 मध्ये म्हणतो, देवभक्त आहे की काय, कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा म्हणजेच काय, सुवार्ता, जिवंत देवाची ओळख जी ख्रिस्ताद्वारे मिळते, ज्याद्वारे देवासोबत होणारी सहभागिता आपल्याला प्राप्त होते, ज्याद्वारे देवाला गौरव आणि आदर प्राप्त होतं. आणि असं कोणीच नाही, एक देखील नाहीये, वचन 11 आपल्याला शिकवतं. त्यानंतर वचन 12 आपल्याला आणखी स्पष्ट करतं मनुष्याच्या भ्रष्टतेबद्दल, पापवश म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल. आणि ते म्हणजे काय, सर्व बहकले आहे. बहकणे म्हणजे काय? बहकले हा जो शब्द आहे त्याचा मूळ जो अर्थ आहे, तो मूळ अर्थ म्हणजे सरळ मार्गापासून बहकणे किंवा योग्य मार्गापासून बहकणे. मनुष्य बहकलेल्या अशा स्थितीमध्ये आहे. त्यानंतर वचन 12 त्याचा दुसरा भागमध्ये काय सांगितलं, सारे निरुपयोगी झालेले आहेत. निरुपयोगी हा जो शब्द आहे तो ग्रीकमध्ये किंवा मूळ भाषेमध्ये तो घाणेरड्या चिंधीला वापरण्यात आलेला किंवा घाणेरड्या कचऱ्यासाठी वापरण्यात आलेला शब्द आहे. म्हणजे निरुपयोगी म्हणजेच काय, मनुष्याची स्थिती अशी आहे, तो भ्रष्ट आहे, तो त्या घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे, त्या कचऱ्याप्रमाणे आहे की जो स्वर्गात जाण्यास बिलकुल लायक नाही. मनुष्याची पूर्ण भ्रष्टता ही अशा प्रकारची आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. आणि आणखी समोर तो स्पष्ट करत आहे, निरुपयोगी झाला आहे. आणि मग तो निरुपयोगी झालेला आहे तर मग त्याचं काहीच काम नाही.
मग कचरा कशासाठी असतो, तर तो नक्कीच जाळण्यासाठी आणि फेकण्यासाठी आहे. आणि मनुष्य त्याच्या लायक आहे या प्रकारे आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. वचन 12 त्याचा शेवटचा भाग काय सांगतं, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. तुम्हाला जगभरामध्ये पूर्ण पाहायला भेटल सर्व चांगले कर्म करत आहेत, है ना, समाजकार्य विविध माध्यमांद्वारे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्त विरहित जो कोणी बघ ते कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा देव त्याच्या पदरामध्ये ते पापच गणतो. हे पवित्र शास्त्रीय सत्य आहे आणि हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला योग्य रीतीने समजणं गरजेचं आहे. का बरं? कारण मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या. एखादा घाणेरडा पाईप आहे जो इतका घाण आहे की त्यामध्ये पाणी जर तुम्ही सोडलं तर ते पाणी सुद्धा कसं येणार, मग घाण येणार. आणि ते घाण आलेलं पाणी तुम्ही पिऊ शकाल का? नाही. जर तुम्हाला योग्य रीतीने पाणी प्यायचं आहे तर तुम्हाला तो जो पाईप आहे तो स्वच्छ करावा लागेल, स्वच्छ धुवावा लागेल. आणि ज्यावेळेस तो पाईप स्वच्छ धुतला जाईल त्यावेळेसच त्यामधून जे येणारं पाणी आहे तुम्ही ते पिण्यालायक असणार आहे, ते तुम्ही पिऊ शकाल. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, मनुष्याची पूर्ण भ्रष्टता, मनुष्याची पूर्ण घाणेरडी स्थिती ती अशा प्रकारची आहे, त्या घाणेरड्या पाईपाप्रमाणे. त्यातून कितीही चांगलं पाणी ओतलं तरी खाली घाणच येणार आहे. त्याचा शेवट पापाप्रमाणेच आहे, पापच आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपण पाहतो की ख्रिस्तविरहित मनुष्याची ही स्थिती आहे की सत्कर्म करणारा कोणी नाही, त्याचे सत्कर्म सुद्धा पाप गणण्यात येतात ख्रिस्तविरहित. वचन 13 काय सांगतं, आणखी स्पष्ट करत आहे, त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे, त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे. आता घसा म्हणजे उघडे थडगे हा जो शब्द आहे तो मनुष्याच्या घाणेरड्या बोलण्याविषयी दाखवणारा शब्द आहे. आणि विशेष करून उघडे थडगे म्हणजे एक प्रकारे कबरेविषयी मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. जशी कबर कशी आहे बरं, आतून ती पूर्ण कुजलेली असते, घाण असते, वरून तिला चांगला चुना किंवा चांगल्या प्रकारे सजवलेले असते आणि ती उघडल्यानंतर आतमध्ये पूर्ण तुम्हाला घाण दिसेल. अशा प्रकारचा हा सर्व मानवजातीचा एक श्रेय आहे की मनुष्याच्या आत काय भरलेला आहे, त्याच्या अंतःकरणात काय भरलेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मत्ते शुभवर्तमानामध्ये म्हणतो की मनुष्याच्या अंतःकरणातून सर्व प्रकारची दुष्टता निघते, वाईट विचार निघतात, त्यालाच म्हणतात उघडे थडगे इथं. आणि कबरेप्रमाणे आहे म्हणजे, आणि जर ते जे अंतःकरणामध्ये आहे तेच निघतं तर मनुष्याची ती स्थिती आहे देवाच्या प्रियलेकरांनो. आणि घसा आणि उघडे थडगे जे आहे त्याचा आणखी स्पष्ट पाऊल इथं समोर करत आहे वचन 13 मध्येच. बघा काय बरं, उघडे थडगे घसा म्हणजे काय आहे, त्यांनी आपल्या जीवांनी कपट केले आहे. म्हणजेच काय आहे, ते कपटी आहे. कपट ही काय दाखवत आहे, बाहेरून काहीतरी वेगळं आहे आणि आतून काहीतरी वेगळं आहे. आणि त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. म्हणजे मनुष्य स्वतःहून कधीच काहीच चांगलं करू शकत नाही, त्यास तो लायक नाही. वचन 14 काय सांगतं, त्यांचे तोंड शापाने भरलेले आहे, कडूपणाने भरलेले आहे. बघा घसा उघडे थडगे आहे ते स्पष्ट करत आहे पौल. कशा प्रकारे उघडे थडगे आहे, पहिली गोष्ट ते कपटी आहेत. हे आपल्याला पुन्हा एक वार यशया आणि इर्मया म्हणणे ज्यावेळेस अंतःकरणाविषयी तिथं सांगण्यात आलेलं आहे की मनुष्याचं अंतःकरण हे असाध्य रोगाने ग्रस्त आहे, ते कपटी आहे, त्याची आठवण आपल्याला येईल इथं. आणि पुढं काय सांगितलेलं आहे, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. शाप आणि कडूपण, मनुष्याच्या मनातील विचार एकसारखे वाईट असतात. वचन 15, त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत.
रोम 3:15 काय सांगतंय? त्यांचे पाय रक्तपात करण्यास उतावळे झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे द्वेषाने ते भरलेले आहेत. ते दुष्टतेने आपले जीवन जगत आहेत आणि त्यांना चांगल्यामध्ये आनंद नाही. आणि वचन 16 काय सांगतं? त्यांच्या मार्गात विध्वंस विपत्ती आहे. आता ज्यावेळेस आपण याचा विचार करतो त्यांच्या मार्गात विध्वंस आणि विपत्ती आहे, तर मग हे वचन नेमकं कशाविषयी शिकवत आहे? हे वचन आपल्याला याविषयी शिकवत आहे की ते वाईटच करतात आणि त्यासोबतच त्यांचा मार्ग जो आहे, त्यांचा शेवट जो आहे तो विध्वंस नाशाकडे घेऊन जाणारा आहे. आणि वचन 17 काय शिकवतं? त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. हा मनुष्याची भ्रष्टता आहे की जे शांतीचा मार्ग ओळखून घेऊ शकत नाही. शांतीचा मार्ग काय आहे? शांतीचा मार्ग काय आहे? तो म्हणजे ख्रिस्त आहे, जो आपल्याला या भ्रष्टतेपासून वाचवतो, जो आपल्याला ते जिवंत देवासोबत समेट आपला तो करतो. का बरं आपल्याला त्या समेटाची गरज आहे? कारण रोमकरासपत्र 1 अध्याय वचन 18 सांगतं की देवाचा क्रोध आणि तीवर वर्षलेला आहे, तो भयंकर रीतीने ओतण्यात आलेला आहे आणि त्या क्रोधासमोर कुणीच जगणं अशक्य आहे. आणि म्हणूनच त्या ख्रिस्ताची गरज आपल्याला आहे. आणि वचन 18 काय सांगतं? त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही. आणि ही मनुष्याची भ्रष्टता आहे देवाचे प्रिय लेकरांनो. देवाचे भय नाही त्यांच्या डोळ्यांपुढे. देवाने जसं उदाहरण आता पूर्ण प्रचलित आहे जगभरामध्ये, विविध उदाहरणं, जसं देवाने जे नैसर्गिक नियम लावून दिलेले आहे, मनुष्याला जे नैसर्गिक आशीर्वाद दिलेले आहेत जे उपभोगण्यासाठी, त्याच्या उलट मनुष्य करत आहे, ज्याच्याविषयी आपल्याला रोमकरासपत्र 1 अध्याय वचन 18 पासून पुढे देखील पाहायला भेटल है ना. अशा प्रकारे मनुष्य जो आहे त्याच्या डोळ्यापुढं देवाचं भय नाही. का बरं? कारण भ्रष्टता. आणि इफिसकारासपत्र स्पष्टपणे शिकवतं की मनुष्य आपल्या पापामध्ये अपराधामध्ये मेलेला आहे आणि म्हणून तो देवासमोर येण्यास तो लायक नाही. तो स्वतःच्या बळाने कधीच देवासमोर येऊ शकत नाही. त्यानंतर वचन 23 मनुष्याच्या भ्रष्टतेबद्दल काय सांगते बघा? कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. हे अशा प्रकारचा शब्द आहे. मूळ ग्रीकमध्ये उणे पडणे म्हणजे काय? देवाने त्यांना ज्या स्थितीमध्ये निवडलेलं, ज्या स्थितीमध्ये आदाम हवेला घडवलेलं होतं, बनवलेलं होतं, निर्माण केलेलं होतं, त्या स्थितीपासून ते आता घसरलेले आहे आणि ते देवाचं गौरव करू शकत नाही. ही मनुष्याची भ्रष्टता आहे. आणि पाप काय आहे? ज्यावेळेस आपण पापाविषयी विचार करतो तर देवाचे प्रिय लेकरांनो, पापाला सहज घेऊ नका. जुन्या करारामध्ये पापासाठी विशेष करून 4 शब्द वापरण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिला शब्द जो आहे तो शब्द हिब्रू शब्द आहे पहिला, तो म्हणजे चाटा. त्याचा अर्थ होतो नेम चुकणे. नेम चुकणे हेच जे आता आपण पाहिलेलं आहे. देवाच्या गौरवाला उणे पडले. ज्या स्थितीमध्ये देवाने त्यांना घडवलं त्याच्या गौरवासाठी ते उभे राहू शकत होते, त्यावेळेस त्याचं गौरव ते करू शकत होते. देवाने त्या प्रकारे त्याच्या प्रतिरूपामध्ये त्यांना घडवलेलं होतं. पापाचा परिणाम असा झाला की आता ते देवाचं गौरव करू शकत नाही. देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. नेम चुकणे, ज्याच्याविषयी आपल्याला विलाप गीत 5 अध्याय वचन 7 मध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर दुसरा जो हिब्रू शब्द आहे पापासाठी वापरण्यात आलेला, तो शब्द म्हणजे पेशा. आणि पेशा हा जो शब्द आहे तो आपल्याला काय दाखवतो? बंडखोरी, बंडखोर. आणि बंडखोर या शब्दाचा अर्थ होतो देवाच्या नियमशास्त्राचा उघडपणे केलेला आज्ञाभंग, जे आपल्याला उत्पत्तीपासूनच पाहायला भेटतं. त्यानंतर तिसरा जो शब्द आहे हिब्रूमध्ये पापासाठी वापरण्यात आलेला, तो म्हणजे आवा. आणि आवा हा जो शब्द आहे तो आपल्याला अपराधी याच्याविषयी मार्गदर्शन करतो. त्यानंतर चौथा जो शब्द आहे तो म्हणजे रासा.
आणि ज्याचा अर्थ होतो दुष्टतेने कृती करणारा. आणि हे 4 शब्द फार गंभीरपणे आपल्याला पापाची व्याख्या देत आहेत. त्यामध्ये पाप म्हणजे काय आहे, तर पाप म्हणजे नेम चुकणे, बंडखोरी म्हणजे देवाच्या नेमशास्त्राचा उघडपणे केलेला आज्ञाभंग, अपराधीपणा, आणि चौथं म्हणजे दुष्टतेने कृती करणं म्हणजे पाप आहे. आणि ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो तर नवीन करारामध्ये पापासंदर्भात कमीत कमी 7 शब्द वापरण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिला जो शब्द आहे तो म्हणजे काय, हमार्टिया, ज्याचा अर्थ होतो आज्ञाभंग करणारा किंवा बंडखोर. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे, ग्रीक शब्द पापासाठी वापरण्यात आलेला नवीन करारामध्ये इफिस 2:1-5 मध्ये तो आहे शब्द, तो म्हणजे पॅराप्टोमा किंवा पॅराप्टोमा, ज्याचा अर्थ असा होतो पापाचे अतिक्रमण. पापाचे अतिक्रमण म्हणजे पापाने पूर्ण मानवजात वेढलेली आहे, त्याच्या आधिपत्याखाली मानवजात आहे. त्यानंतर तिसरा जो शब्द आहे ग्रीक पापासाठी वापरण्यात आलेला नवीन करारामध्ये तो म्हणजे पाराबेसिस किंवा पॅराबेसिस, ज्याचा अर्थ असा होतो की रिवाजाचे उल्लंघन करणं, देवाच्या वचनाचं उल्लंघन करणं. त्यानंतर चौथा जो शब्द आहे तो म्हणजे असेबिया, याचा अर्थ होतो अविश्वास. पाचवा जो शब्द आहे तो म्हणजे अनोमिया, ज्याचा अर्थ होतो स्वैराचार. सहावा जो शब्द आहे तो शब्द म्हणजे काकिया, त्याचा अर्थ होतो मनुष्याची नैतिक आणि आत्मिक भ्रष्टता. आणि सातवा शब्द जो आहे ग्रीकमध्ये पापाविषयी वापरण्यात आलेला तो म्हणजे अडिकिया, याचा अर्थ होतो इतर लोकांबरोबर केलेलं पाप. आणि ज्यावेळेस आपण ही सर्व वचने एकत्रित करतो, आतापर्यंत वाचलेली सर्व वचने, वचन 9 ते 18 आणि वचन 23, आणि आता आपण जे अर्थ पाहिलेल्या मूळ हिब्रू आणि ग्रीकमधून हे सर्व ज्यावेळेस आपण एकत्रित करतो त्यावेळेस आपल्याला मनुष्याची पूर्ण भ्रष्टताच दिसेल. आणि म्हणूनच मनुष्य पूर्ण भ्रष्ट आहे आणि म्हणून त्याला देवाच्या कृपेची गरज आहे. आणि मनुष्य असमर्थ आहे, मनुष्य दुर्बल आहे, मनुष्य स्वतःहून स्वतःचं तारण करण्यास बिलकुल लायक नाही, तो अपात्र आहे, तो मेलेला आहे आणि आपल्या अपराधामध्ये मेलेला आहे. आणि मेलेला व्यक्ती काहीच करू शकत नाही ना, त्या प्रकारे मनुष्याची ही स्थिती आहे. तर मग तारणामध्ये मनुष्याचं काहीच कार्य आपल्याला इथं पाहायला भेटत नाही. हे पहिलं आपलं सत्य होतं. आता आपण दुसऱ्या सत्याकडे वळणार आहोत आणि ते सत्य म्हणजे अनकंडिशनल इलेक्शन, बिनशर्त निवड. बघा, मनुष्याची ही स्थिती अशा प्रकारची होती आणि मग त्याला नक्कीच देवानेच पुढाकार घेणं गरजेचं होतं. मग याच्यामध्ये देवाला काहीतरी गरज आहे म्हणून तो ते करत आहे का? नक्कीच नाही. तर ह्यामध्ये देवाचं उदारपण, देवाची महानता आपल्याला पाहायला भेटल. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या निवडीबद्दल विचार करतो तर देवाची प्रिय लेकरांनो, देवाची ही जी निवड आहे ती बिनशर्त आहे. बिनशर्त म्हणजे याचा अर्थ ती आपल्या कोणत्या चांगुलपणावर किंवा कोणत्या दिसण्यावर किंवा आपल्या कोणत्याच कृतीवर अवलंबून नाही. कारण जर त्याच्यावरती अवलंबून असती तर आपण कुठेच सापडलेलो नसतो. कारण आपण आत्ता जे वचन वाचलेले आहेत त्यानुसार आपण कुठंच बसत नाही, आपण बसत नाही. आणि म्हणून बिनशर्त निवड जे दुसरा भाग आहे अनकंडिशनल इलेक्शन, ते आपल्याला हे शिकवतं की देवाची निवड ते आपल्या कोणत्याच चांगुलपणावर किंवा आपल्या कोणत्या कृत्यावर अवलंबून नाही. तर ती निवड जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचा प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये ते करण्यात आलेले आहे, ज्याच्याविषयी इफिसकरास पत्र आपल्याला शिकवितं. जॉन पायपर जे आहेत देवाचे सेवक, ते देवाच्या निवडीबद्दल बोलत असताना अशा प्रकारे म्हणतात की देवाची निवड हे जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विनामूल्य कृपेने बिनशर्त केलेले कार्य आहे. देवाची निवड हे जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विनामूल्य कृपेने
बिनशर्त केलेले कार्य आहे. ह्या कार्याद्वारे देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी काय केलंय? आपल्याला निवडलेलं आहे, जेणेकरून जे पापाच्या दास्यत्वात होते त्यांना ख्रिस्तामधील त्या पश्चातापाद्वारे आणि तारणदायी विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताकडे आणावं, त्या तारणाकडे घेऊन यावं. त्यानंतर ऑगस्टीन जे आहेत देवाचे सेवक, ते देखील याविषयी बोलत असताना असं म्हणतात की आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून देवाने आपल्याला निवडलं असं नाही, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या कृपेने त्याच्या प्रियपुत्राच्या ठायी त्याने आपल्याला निवडलेले आहे. होय, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून त्याने आपल्याला निवडलेलं नाही, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याने आपल्याला निवडलेलं आहे. कुणा ठाई? त्याच्या प्रियपुत्राच्या ठाई. ज्यावेळेस आपण देवाच्या बिनशर्त निवडीबद्दल विचार करतो तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देवाची निवड ही माझ्या कोणत्या कृत्यावर, चांगुलपणावर किंवा माझ्या ज्ञानावर अवलंबून नाही. आता देवाच्या निवडीबद्दल अनेक गैरसमज आहे. पुष्कळ लोक वेगवेगळ्या प्रकारे याकडे पाहतात. काही जण म्हणतात की देवाने माझ्या भविष्याकडे पाहिलं. देव सर्वज्ञानी आहे ना, त्याला सगळं काही माहीत आहे. त्याने माझं भविष्य पाहिलं आणि भविष्यामध्ये त्याला मी फार चांगला दिसलो, माझं कृत्य फार चांगलं वाटलं आणि म्हणून त्याने मला निवडलेलं आहे. माझ्यात काहीतरी आहे जे इतरांपेक्षा वेगळं आहे म्हणून देवाने मला निवडलंय. आणि अशा अनेक विचार लोकांचे आहेत देवाच्या प्रियलेकरांनो. परंतु लक्षात घ्या, असे विचार भयंकर आहेत, जे नाशाकडे घेऊन जाणारे आहेत, जे स्वधार्मिकतेकडे घेऊन जाणारे आहेत. आणि असे विचार करणारे अजूनपर्यंत त्या भ्रष्टतेमध्येच आहे. मग देवाची निवड ही आपल्या चांगले दिसणं, आपला दर्जा, आपलं ज्ञान, आपली धार्मिकता ह्यावर अवलंबून नाही आहे. ती बिनशर्त आहे. त्याच्या सार्वभौम इच्छेने ती आहे. ही त्याची महान कृपा आहे जी त्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या ठायी जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याच्या काही लोकांवर, निवडलेल्या लोकांवर त्याने केलेले आहे, ज्याच्याविषयी इफिसी 1:4 शिकवतात. ज्यावेळेस आपण पाहतो की कोणाला स्वतःची भ्रष्टता समजते, ज्याच्यावर देवाने ज्यांना जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलेलं आहे आणि त्याच्या कृपेने त्याच्या प्रियपुत्राठायी तारण दिलेला आहे, तो तारणदायी विश्वास पश्चाताप पुरवलेला आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्याद्वारे आपण जे आपल्या पापात अपराधात मेलेले ते आपण ख्रिस्ताठायी देवाच्या कृपेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जिवंत झालो आहोत. आता आपण आपली स्थिती आणि देवाची महानता जाणतो. मग ही जी निवड आहे किंवा या मनुष्याच्या स्वतःच्या भ्रष्टतेविषयी मनुष्याला कधी समज येते? जोपर्यंत देव त्याच्यावर कृपा करत नाही तोपर्यंत त्याला ही समज येणं अशक्य आहे. आणि ती कृपा त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच केली. त्या निवडीद्वारे त्याच्या प्रियपुत्राठायी त्याने निवडलं, तारण दिलं आणि ते तारण देण्यासाठी त्याने तो तारणदायी विश्वास आणि पश्चाताप त्याने पुरवलेला आहे. हे तारण त्याने कसं दिलं? त्याच्या सुवार्तेच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो आज देखील तारत आहे. आणि खरंच आपण जे आपल्या पापात आणि अपराधात मेलेले होतो, आता ते ख्रिस्ताच्या ठायी देवाच्या कृपेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आता जिवंत झाले आहोत. तर आता आपण आपली स्थिती जी आहे ते आपल्याला समजते. आपण किती भ्रष्ट आहोत आणि देव किती महान आहे, तो किती महान सामर्थ्यशाली प्रभू आहे ते आपल्याला यातून समजतं. आपण ज्यावेळेस रोमकरास पत्र 3 अध्याय 25 वाचतो त्यावेळेस आपल्याला विशेष करून त्याविषयी शिकायला भेटेल. बघा, वचन 25 मध्ये काय शब्द वापरण्यात आलेला आहे? त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. देवाने त्याला पुढे ठेवले. त्याची बिनशर्त निवडीबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे, देवाने त्याला पुढे ठेवले. त्यानंतर वचन 26 काय सांगतंय? म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे.
सांप्रत काळी, आणि इथं अगोदरचा जो शब्द आहे वचन 25 मध्ये देवाने त्याला पुढे ठेवले, हे आपल्याला त्या निवडीबद्दल आठवण करून देणारे शब्द आहेत. बिनशर्त निवडीबद्दल विचार करण्यासाठी भाग पाडणारे शब्द आहेत. जी निवड कधी केलेली आहे? जगाच्या स्थापनेपूर्वी. ती कशी केलेली आहे? त्याच्या प्रियपुत्राच्या ठाई. त्याने कशा प्रकारे केली? ख्रिस्ताला पुढे ठेवले. देवाने जुन्या करारातील लोकांना तारण दिलं, ते त्यांनी ते अर्पण दिले म्हणून नाही, तर त्याने ख्रिस्ताला पुढे ठेवले. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारेच जुन्या करारातील लोक सुद्धा तारल्या गेलेले आहेत. वर्तमान काळातील लोक सुद्धा तारल्या जात आहेत, आणि भविष्यामध्ये ज्यांचे तारण होईल ते सुद्धा ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारेच. कारण पित्याने ख्रिस्ताला पुढे ठेवलेला आहे. तोच एकमेव तारणाचं द्वार आहे, तोच एकमेव तारणाचा मार्ग आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्याविषयीच आपल्याला शिकवतं वचन 25, आणि त्याचा जो पुढचा भाग आहे, दुसरा भाग, वचन 25 दुसरा भाग काय सांगतंय बघा. ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व प्रगट करावे. देवाच्या सहनशीलतेने बघा, त्याची कृपा आहे. ह्यालाच बिनशर्त निवड म्हणतात. आणि मग बिनशर्त किंवा बिनशर्त निवड करणे, ज्यावेळेस त्याच्याविषयी आपण विचार करतो, तर हा देवाचा खास अधिकार आहे व ते कार्य आहे. त्यात माणसाचा काही संबंध नाही. निवडलेले कोण ते फक्त देवालाच माहीत आहे. आणि कोणाही व्यक्तीच्या गुणवत्तेवरून नव्हे, तर सार्वभौम सर्वसत्ताधारी देवाची दया आणि कृपा यांना अनुसरूनच ती निवड आहे, बिनशर्त निवड. आणि म्हणूनच देवाचे प्रिय लेकरांनो, त्या निवडीमधून देवाचंच गौरव आणि त्याचं चांगुलपणा प्रतिबिंबित होतं. आणि मग हेच मनुष्याच्या जीवनासाठी गरजेचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ते आपण पाहणार आहोत, ते म्हणजे लिमिटेड अटोनमेंट. कशा प्रकारे देवाने तारणाचं कार्य सिद्धीस नेलं, आणि ते म्हणजे काय? लिमिटेड अटोनमेंट म्हणजेच निश्चित प्रायश्चित्त. ज्यावेळेस आपण प्रायश्चित्ताविषयी विचार करतो, तर प्रायश्चित्त याला जो मूळ ग्रीक शब्द आहे तो म्हणजे हिलास्टेरिऑन, ज्याचा अर्थ होतो चुकीची भरपाई करणं किंवा बलिदान पुरवून रागाचे क्षालन करणं. आणि अशाच प्रकारचा शब्द लूक 18 अध्याय वचन 13 मध्ये वापरण्यात आलेला आहे, जेथे शब्दशः अशा प्रकारे आहे मूळ भाषेमध्ये, देव माझ्या पापासाठी प्रायश्चित्त केला जाव. आणि ज्यावेळेस आपण प्रायश्चित्ताविषयी विचार करतो, तर ख्रिस्ताचं प्रायश्चित्त, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जाणं हे विश्वव्यापी नव्हतं. हे सगळ्यात अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे. ख्रिस्त एका विशिष्ट एका निश्चित गटासाठी ह्या भूतलावर आला. ख्रिस्त त्या एका निश्चित ख्रिस्ताने त्या एका विशिष्ट गटासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. पवित्र शास्त्र त्याविषयी शिकवितं. आणि जर मी म्हणतो की ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जाणं, ख्रिस्ताचं प्रायश्चित्त विश्वव्यापी होतं, सर्व या भूतलावरील मानवाकरिता होतं, तर मग मी ख्रिस्ताचं कार्य असमर्थ, निरर्थक करत आहे. का बरं? कारण देवाने नरक सुद्धा बनवून ठेवलेला आहे. देवाने जीवनासाठी लोकांना निवडलेलं आहे, तर नरकासाठी सुद्धा त्याने निवडलेलं आहे. आणि मग जर ख्रिस्ताचं वधस्तंभ विश्वव्यापी आहे, तर मग काही लोक नरकात जातात. हे असं का? मग याचा अर्थ असा का की देव पक्षपाती आहे? नक्कीच नाही. ज्यावेळेस आपण मनुष्याची स्थिती पाहतो, आता जे आपण पहिले वचन वाचलेले आहेत मनुष्याचे भ्रष्टतेबद्दल, तर आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतं की यामधून कुणीच सुटलेलं नाही. सर्व मानवजात नाशास पात्र आहे. परंतु देवबाप काय करत आहे? त्याच्या उदारांतकरणाने, त्याच्या दयेने त्या सर्व जे नाशास पात्र आहेत त्यामधून काही लोकांना तो वाचवत आहे, तो जीवनाकडे घेऊन येत आहे. व यामध्ये आपल्याला उदार पण दिसत आहे, पक्षपात दिसत नाही. का बरं? कारण तसं जर पाहिलं तर सर्वच नाशास पात्र आहेत, परंतु तरी सुद्धा देव त्याच्या उदार अंतःकरणाने काही लोकांना त्याच्या गौरवासाठी निवडत आहे. काही लोकांना त्याच्या गौरवासाठी सार्वकालिक जीवन तो देत आहे.
तर मग इथं पक्षपातीपणा आपल्याला दिसत नाही, तर इथं आपल्याला देवाचं उदारपण पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण निश्चित प्रायश्चित्ताविषयी विचार करतो तर त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारे अनेक वचन आहेत. जसं इफिस 1 आणि 4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाने त्याच्यासमोर निर्दोष आणि निष्कलंक असे उभे राहावे, लोकांनी उभं असावं म्हणून काहींना काय केलेलं आहे, त्याने ख्रिस्ता ठाई जगाच्या स्थापनेपूर्वी निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस प्रगटीकरण याचा 5वा अध्याय आणि वचन 9 वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की निरनिराळे वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक, सर्व वंश व राष्ट्र जे आहेत ते तिथं आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर त्याने ती निवड कुणामधून केलेली आहे? निरनिराळ्या राष्ट्रातून, निरनिराळ्या भाषा, निरनिराळ्या भागातून, निरनिराळ्या वंशामधून त्याने निवडलेला आहे त्याच्या पुत्राच्या गौरवाकरिता. त्याच्याविषयी निश्चित प्रायश्चित्ताबद्दल आणखी एक वचन मार्गदर्शन करत आहे. मत्तई 1:21 मध्ये काय सांगितलंय? तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला, कुणाच्या प्रजेला? ख्रिस्त. काय सांगितलं तिथं? असं म्हटलंय का की तो सगळ्यांना नाही, पर्टिक्युलर, निश्चित आपल्याला तिथं पाहायला भेटत आहे. त्याची प्रजा ऑलरेडी त्याने ठरवून ठेवलेली आहे, त्याने निवडलेली ती लोक. त्याला म्हटलेलं आहे की आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडविल. निश्चित बलिदान, निश्चित प्रायश्चित्त ख्रिस्ताचं आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. त्यानंतर योहान 10 आणि 15 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे, ख्रिस्त म्हणत आहे की मी माझ्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. ख्रिस्त स्वतः स्पष्ट करत आहे, ख्रिस्त सर्वांसाठी वधस्तंभावर गेला नाही, त्याच्या मेंढरांकरिता. मेंढर कुणाला म्हटलेलं आहे? ज्यांना निवडलेलं आहे. निवडलेल्या लोकांबद्दल पवित्र शास्त्र वारंवार शिकवितं. त्या लोकांकरिता ख्रिस्त त्या वधस्तंभावर बलिदान झालेला आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण प्रायश्चित्ताविषयी विचार करतो तर लक्षात घ्या, ख्रिस्ताचं प्रायश्चित्त हे निश्चित होतं. ते विशिष्ट त्या निवडलेल्या गटाकरिता होतं, ते विश्वव्यापी नव्हतं. परंतु याचा अर्थ असा पण नाही की मग ते अपुरं आहे. नाही, ते पुरेसं होतं, पुरेसं आहे आणि ते परिपूर्ण असं आहे. प्रायश्चित्त म्हणजे काय आहे? प्रायश्चित्त म्हणजे वधस्तंभावर ख्रिस्ताने आपल्या देहाने आमची पापे वाहून नेले, आमचा दंड, आमची शिक्षा त्याने भरून दिली आणि आमचा उद्धार व्हावा, आम्हाला क्षमा मिळावी आणि देवाबरोबर आमचे पुन्हा योग्य नाते जोडले जावे, यासाठी तो आमच्या जागी, आमच्या ऐवजी पाप असा झाला, म्हणजेच प्रायश्चित्त. आणि त्याच्याविषयीच आपल्याला रोम 3 आणि वचन 24 ते 27 मार्गदर्शन करतं. वचन 24 काय सांगत आहे बघा. वचन 24 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या कृपेने, देवाची कृपा, ख्रिस्ताचं खंडणी भरून देणं, ख्रिस्ताचं प्रायश्चित्तात्मक अर्पण हे देवाच्या कृपेचं कार्य आहे. खंडणी म्हणजे काय आहे? खंडणी या शब्दाचा अर्थ होतो मुक्ती पावलेले, खंडणी किंवा विकत घेतलेले. आणि हे सर्व शब्द एक किंमत मोजून मिळवलेल्या मुक्तीबद्दल मार्गदर्शन करणारे आहेत. ज्यावेळेस हे वचन लिहिण्यात आले त्या काळामध्ये युद्धातील कैद्यांना खंडणीची किंमत भरून सोडविले जात असे. आणि त्याचप्रमाणे गुलाम देखील आपल्या मुक्तीची किंमत आपल्या धन्याकडे भरीत असत व आपली मुक्ती मिळवत असत. आणि विश्वासणाऱ्यांना खंडणी भरून विकत घेणं ज्यावेळेस आपण म्हणतो तर मग हे का गरजेचं होतं? कारण पवित्र शास्त्र आपल्याला पापाच्या गुलामगिरीबद्दल शिकवितं. योहान 8:34 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे देखील म्हणाला की सैतान हा एका बलवान पुरुषासारखा आहे, जो त्याच्या राज्यावर काय करत आहे? अगदी परिणामकारकपणे राज्य करतो. तो इतका की त्याचे कुणीही गुलाम त्याच्या गुलामगिरीतून सुटू शकणार नाहीत. ज्याच्याविषयी लूक 11 आणि वचन 14 ते 22 शिकवितं. पाऊल काय म्हणतोय रोमकरास पत्र 6 अध्याय वचन 17 मध्ये की सर्वजण एकेकाळी पापाचे गुलाम होतो आपण,
इफिस 2:1-3 मध्ये काय सांगितलं, सैतानाच्या आधिपत्याखाली होतो आणि ज्याच्या अंधकारमय राज्यामधून केवळ येशू ख्रिस्तच मुक्ती आपल्याला देऊ शकतो, ज्याच्याविषयी आपल्याला कलसे शिकवतं. आणि ह्याचाच अर्थ असा होतो की आपण गुलाम होतो पापाचे, सैतानाचे, त्या सर्व त्या पापाचे, आणि म्हणून आपल्याला मुक्तीची गरज होती. आणि ही गोष्ट अगदी सहज नव्हती, कारण ह्या गोष्टीला देवाच्या एकुलत्या एका पुत्राचा बळी द्यावा लागला. आपले पापे त्याने स्वदेही घेऊन व देवाचा न्यायनिवाडा सहन करून त्याने पवित्र जो पिता त्याच्या समोर रोम 3:24 नुसार विनामूल्य त्याच्या निवडलेल्या लोकांना नीतिमान ठरवलेला आहे. वचन 25 नुसार त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ख्रिस्तच आपले प्रायश्चित्त आहे आणि रक्त ओतल्या वाचून तारण नाही, क्षमा नाही, शांती नाही, समेट नाही, पापाची क्षमा नाही, आणि विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या द्वारे मिळालेल्या आशीर्वादाचे आपण सहभागीदार, वाटेकरी आपण त्याद्वारे होतो. जसं शांती, क्षमा, भरपाई, नीतिमान आपण ठरतो, दत्तक आपण आपल्याला मिळतो, तो आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि ज्यावेळेस आपण प्रायश्चित्ताविषयी आणखी विचार करतो तर प्रायश्चित्त म्हणजे ख्रिस्त हा शांती आणि समेट करणारा नायक आहे. तो प्रायश्चित्तात्मक अर्पण जो आपल्या दयासनाची आपल्याला काय करून देतो, आठवण करून देतो, जेथे आपल्याला पाहायला भेटतं की देव त्याच्या लोकांवर दया करत आहे. याद्वारे ख्रिस्ताने काय केलं, पित्याची जी उद्धाराची योजना आहे ती साध्य केलेली आहे. पापाचा न्यायदंड भरून देण्याची पवित्र न्यायी देवाची जी मागणी आहे ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. देवाच्या ज्या प्रीतीला आम्ही लायक नाही अशी कधीही दगा न देणारी देवाची प्रीती ख्रिस्ताने प्रगट केलेली आहे. वचन 26 आपल्याला आणखी काय शिकवितं, ख्रिस्ताने त्याचे नीतिमत्व त्या निवडलेल्या लोकांना बहाल केलेले आहे. आपण ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरविण्यात आलेला आहोत. मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, हे सर्व पाहत असताना, की ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य हे पुरेसं आहे, तो समर्थ तारणार आहे. ह्या सत्याच्या शेवटी येत असताना मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगू द्या की ख्रिस्त निवडलेल्यांकरिताच त्या वधस्तंभावर बलिदान झालेलं आहे. त्याचं निश्चित प्रायश्चित्त हेच आहे. त्याचे प्रायश्चित्त हे विश्वव्यापी नव्हते तर निश्चित होते, आणि हेच आपल्याला या सत्यामध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर तारणामधील जे समोरचं सत्य आहे ते म्हणजे इरेसिस्टिबल ग्रेस, म्हणजेच अनिवार्य कृपा. आपण पाहिलं मनुष्य किती भ्रष्ट आहे, तो देवासमोर उभं राहण्यास बिलकुल लायक नाही. आणि मग ज्यावेळेस त्याची आपण भ्रष्टता पाहतो तर नक्कीच आपल्याला देवाच्या कृपेची आठवण येते. ज्यावेळेस आपण आपल्या पूर्ण भ्रष्टतेकडे पाहतो त्यावेळेस देवाची कृपाच आपल्याला आठवली पाहिजे. चार्ल्स स्पर्जन जे आहे ते म्हणतात की आपण हा विश्वास ठेवतो की नवीन जन्म, परिवर्तन, शुद्धीकरण आणि विश्वास हे मनुष्याच्या स्वतंत्र इच्छा आणि सामर्थ्याने नाही, तर ते देवाच्या सर्व सामर्थ्य अनिवार्य कृपेचं कार्य आहे. नवीन जन्म, परिवर्तन, शुद्धीकरण आणि विश्वास देवाच्या अनिवार्य कृपेचं कार्य आहे. त्यानंतर आणखी एक देवाचे सेवक आहेत ज्यांचं नाव आहे ब्लाइस. ते म्हणतात, जोपर्यंत मनुष्याच्या हृदयाचा पालट देव करत नाही तोपर्यंत मनुष्य खरा आणि तारणदायी विश्वास ठेवू शकत नाही. आणि जेव्हा देव मनुष्याच्या हृदयाचे पालट करतो तेव्हा मनुष्य त्याच्यावर विश्वास ठेवण्यापासून स्वतःला परावृत्त करू शकणार नाही. यालाच अनिवार्य कृपा म्हणतात. अनिवार्य कृपा म्हणजे ती आपल्या स्वतःवर अवलंबून नाही. ती कृपा जर देव आपल्याला पुरवत आहे तर ती मी माझ्या स्वबळाने ती डावलू शकणार नाही, नाकारू शकणार नाही. आणि ती कृपा मी स्वतःच्या कर्माने, स्वबळाने ती कमवू शकणार नाही. आणि जर देव माझ्यावर ती कृपा करत आहे तर ती कृपा मी कधीच नाकारू शकणार नाही. कृपा म्हणजे काय आहे?
देवाची कृपा ही सर्वसाधारण कृपा नाही, ती सार्वभौम, सर्वशक्तिमान, सार्वभौम निर्माणकर्ता प्रभू त्याची कृपा आहे, त्याची ती अनिवार्य कृपा आहे. अनिवार्य म्हणजे आपण स्वतःहून ती कमवू शकत नाही आणि देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे तर ती आपण डावलू किंवा नाकारूही शकत नाही. आणि कृपा म्हणजेच आपण ज्यासाठी सर्वस्वी अपात्र होतो किंवा आहोत ते देवाने उदार अंतःकरणाने आपल्याला देणे. कशाच आपण अपात्र होतो तर आपल्याला पहिलं सत्य शिकवितो, त्या पहिल्या सत्यानुसार आपण भ्रष्ट होतो आणि मग आपण भ्रष्ट होतो तर देवाचे शत्रू देखील आपण होतो, आपल्या अपराधामध्ये मेलेलो होतो, आपण नाशास पात्र होतो, जीवनासाठी अपात्र होतो. परंतु धन्यवाद त्या जिवंत महान त्या प्रभूने त्याच्या त्या अनिवार्य कृपेने त्याच्या जगाच्या स्थापनेद्वारे केलेल्या निवडीद्वारे त्या ख्रिस्ताठाई आपल्याला ते जीवन दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण पापामध्ये अपराधात मेलेले होतो, पापाचे गुलाम होतो, आपण देवाकडे येण्यास असमर्थ होतो. आणि म्हणूनच योहान 3:5-7 नुसार मनुष्याचा नवीन जन्म अगत्याचे आहे. आणि ज्यांना देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी निवडले, ज्यांच्याकरिता ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण सोसले, जेणेकरून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सुवार्तेच्या द्वारे ते जीवनाकडे यावेत आणि त्याद्वारे त्यांना पश्चाताप आणि विश्वास हे प्राप्त व्हावं, जे इफिस आपल्याला शिकवितं. आणि त्याद्वारे ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविण्यात यावे. हे आपल्याला त्या कृपेविषयी शिकवणारी वचनं आहेत. आणि ज्यावेळेस आपण कृपेविषयी रोमकरास पत्र यामधून पाहत होतो, रोमकरास पत्र 3 अध्याय वचन 19 काय शिकवितं बघा. आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. बघा, इथे आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक तोंड बंद व्हावं, अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे. अवघं जग देवासमोर शिक्षेस पात्र आहे ख्रिस्तविरहित. आणि मग नक्कीच इथं आपल्याला कृपेची जाणीव होईल. देवाच्या मनुष्याची ही स्थिती आहे, ख्रिस्तविरहित सर्व मानवजात देवासमोर शिक्षेस पात्र आहे. त्याचं कारण आहे पाप. आणि याची जाणीव आपल्याला नियमशास्त्राद्वारे होते. आणि वचन 20-21 ज्यावेळेस आपण वाचतो त्यामध्ये आपल्याला नियमशास्त्राचं कार्य पाहायला भेटतं. नियमशास्त्र कशासाठी देण्यात आलेलं होतं त्याच्याविषयी पाहायला भेटतं. ते म्हणजे पहिलं कारण नियमशास्त्र देण्याचं ते म्हणजे देवाची पवित्रता प्रगट करणं, दुसरं कारण म्हणजे मनुष्याचे पापीपण उघड करणं, आणि तिसरं कारण म्हणजे मनुष्याला तारणाऱ्याची गरज आहे हे स्पष्ट करणं. त्यानंतर वचन 22-24 मध्ये आणखी आपल्याला नियमशास्त्राबद्दल शिकायला भेटतं. नियमशास्त्र काय करतं? मनुष्याची पूर्ण भ्रष्टता दाखवितं, मनुष्य पूर्णपणे हरवलेला आहे ते दाखवतं, तो स्वतःहून यातून वाचू शकत नाही हे ते दाखवतं. त्याचा जो सामना आहे तो पवित्र देवासोबत आहे आणि तो नाशास पात्र आहे, तो सर्वस्वी नाशास पात्र आहे, त्याला महान नीतिमान समर्थ तारणाऱ्याची गरज आहे हे आपल्याला नियमशास्त्र दाखवतं. आणि तो जो तारणारा आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याकडे आपल्याला घेऊन जातं नियमशास्त्र. का बरं? कारण नियमशास्त्राने सर्व मानवजात शापाखाली आहे आणि पवित्र देवाच्या क्रोधाखाली आहे. आणि मग ह्यातून सुटण्याकरिता देवाच्या अनिवार्य कृपेचीच गरज आहे. आणि जी देवाची कृपा आहे ती अनिवार्य आहे, ती जगाच्या स्थापनेपूर्वी या सर्व मानवजातीमधून काही लोकांवर त्याने केलेली आहे. आणि त्या लोकांमध्ये आपल्याला देखील त्याने संधी दिली, म्हणून त्याचं गौरव. इफिसकारास पत्र 1 अध्याय वचन 4 नुसार ख्रिस्ताठाई त्याने ती कृपा केलेली आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने ती केलेली आहे. आणि त्याच कृपेने देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त व्हावे म्हणून आपल्याला निवडलं. तो त्याच्या सुवार्तेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने योग्य वेळेत त्या निवडलेल्यांचे तारण तो करत आहे. आणि ही कृपा अनिवार्य आहे, जो मनुष्याच्या चांगुलपणावर किंवा कोणत्याच कृत्यावर अवलंबून नाही, तर ही देवाचे उदार हस्ते केलेले कार्य आहे. आणि म्हणूनच ही कृपा आपण स्वतःहून मिळवूही शकत नाही. आणि आपण स्वतःहून ती जर देव आपल्यावर कृपा करत आहे तर ती नाकारूही शकत नाही. यालाच अनिवार्य कृपा म्हणतात. आणि तारणामधील हा एक महत्त्वाचा भाग आहे. देवाची कृपाच महत्त्वाची आहे.
आणि शेवटचा जो भाग आहे या 5 सत्यामधील तो म्हणजे संतांचे जतन. आपण मागं पाहिलं मनुष्य कसा भ्रष्ट आहे, पण तरी सुद्धा देवाचं उदारपण आपण पाहत आहोत की त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं. ही निवड कशी होती? त्याच्या कृपेने. ती कृपा कशी होती? अनिवार्य. आणि ती निवड म्हणजे त्याने कशा प्रकारे केली? ती निवड बिनशर्त त्याने केलेली आहे. आणि आपण पाहतो की त्या निवडीचं, त्या तारणाचं कार्य त्यांनी कसं सिद्धीस नेलं? ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे. आणि मग जर ख्रिस्ताठायी त्याने जर आपल्याला तारण दिलेलं आहे, तर मग नक्कीच आपलं तारण हे आपल्या स्वतःवर अवलंबून नाही, स्वतःच्या हातामध्ये नाही. एक देवाचे सेवक म्हणतात की जर तारण आपल्या हातात असतं तर म्हणे आपण ते केव्हाच गमावून बसलो असतो. परंतु मी देवाला धन्यवाद देतो, तो सेवक म्हणतो की तारण हे माझं नाही, ते माझ्या हातात नाही, ते पूर्णपणे देवाचं आहे. आणि म्हणून माझं तारण मी कधीच गमावणार नाही. माझं तारण सुरक्षित आहे. त्यालाच प्रिझर्वेशन किंवा परसिवरन्स ऑफ द सेंट्स म्हणतात. हाच 5वा आपला मुद्दा आहे, ज्याच्याविषयी आपल्याला वचन शिकवितं, ज्याच्याविषयी आपल्याला रोमकरास पत्रामधील काही वचनं पाहायला भेटतात. त्यापूर्वी जे जॉन फ्लेवेल आहेत ते काय म्हणतात तारणाविषयी? ते म्हणतात की काय ख्रिस्ताने आपल्याकरिता त्याचे कार्य पूर्ण केले काय? तर मग यात काही शंका नाही की तो त्याचे कार्य आपल्या जीवनात पण पूर्ण करणार आहे. ते म्हणतात की जर ख्रिस्ताने आपल्यासाठी तारणाचं कार्य पूर्ण केलेलं आहे, तर मग याच्यामध्ये काही शंका नाही की जे कार्य त्याने आपल्यामध्ये पूर्ण केलेलं आहे ते सिद्धीस आणि ते शेवटास ते आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये ते पूर्ण करणार आहे. म्हणजेच आपलं तारण सुरक्षित आहे. त्यानंतर वेस्टमिन्स्टर विश्वास निवेदन जे आहे ते याविषयी प्रिझर्वेशन ऑफ द सेंट्स किंवा विश्वासणाऱ्यांचे जतन याविषयी बोलत असताना ते म्हणतात की निवडलेले लोक खरोखरच गंभीर पापात पडू शकतात आणि काही क्षणाकरिता त्याच्यातच सतत राहू शकतात. प्युरिटन्स जे आहेत ते म्हणतात की हे एकदा तारला गेला तर सर्व काळासाठी तारला गेला. हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताबद्दल ते पूर्णपणे स्पष्ट करत नाहीत, परंतु त्याचं कारण हे की कदाचित याच्याद्वारे पुष्कळ लोक जे आहेत गैरसमज करू शकतात. ते अशा प्रकारे की खरा ख्रिस्ती हा परीक्षा त्रासात है ना, किंवा यामध्ये किंवा तो पापात कधीच पडू शकत नाही, तो तारला गेला म्हणजे तो परिपूर्ण झाला, अशा प्रकारे पुष्कळ लोकांची मतं आहेत. परंतु देवाचं वचन आपल्याला हे शिकवितं की तारण हे आपल्या कर्मावर कधीच अवलंबून नव्हतं. म्हणून आपल्या कोणत्या कृत्याने ते तारण आपण गमावणार देखील नाही, ज्याच्याविषयी आपल्याला रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 30 आणि 31 आपल्याला मार्गदर्शन करतं. वचन 30 काय सांगतं? देव जर एकच आहे आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवेल, तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. तर मग आपल्या विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. काय आहे वचन? देव जर एकच आहे, त्याची महानता, तो महान देव आहे, तो एकच आहे, तो 3 व्यक्तिमत्वामध्ये सामावलेला तो एक देव आहे. ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, 3 वेगवेगळे देव नाही, तर एकाच देवपणामध्ये सामावलेले हे 3 व्यक्ती आहेत. देवपणामध्ये हे तिन्ही समान पातळीवर आहे, परंतु त्यांच्या तारणामधील कार्यामध्ये त्यांनी एकमेकांच्या अधीन केलेला आहे. देव जो पिता तो ती तारणाची योजना करणारा आहे, देव जो पुत्र ती तारणाची योजना अंमलात आणणारा आहे, तर देव जो पवित्र आत्मा जो आहे तो ते तारणाच्या योजनेचं लागूकरण त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये करणारा आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याला हे वचन शिकवितं की सर्वच निवडलेल्यांकरिता ही कृपा देवाने प्रगट केलेली आहे. तो अविकारी प्रभू आहे, तो कधी न बदलणारा देव आहे, तो सर्व सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे. आणि विश्वासानेच नीतिमान आपण ठरविल्या गेलेला आहोत. आणि हे आपल्याला काय करत आहे? इथं जे वचन सांगितलं की विश्वासानेच आपण नीतिमान ठरविल्या गेलेले आहोत, वचन 30 सांगतं. तर हे वचन आपल्याला आपल्या तारणाची खात्री देतं.
आणि इथं जसा तो यहूद्यांचा तसा परराष्ट्रांचाही देव आहे, तर तो देव कधी न बदलणारा आहे. तो जसा कधी न बदलणारा आहे तशी त्याची कृत्य देखील कधी न बदलणारे आहे. आणि तारण हे त्याने दिलेलं आहे, म्हणून ते कधी आपण गमावणार नाही. वचन 31 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. काय आहे नियमशास्त्र? पाप्याला काय करतं? नमवितं, देवाला ते उंचवितं, देवाचं गौरव प्रगट करतं. ख्रिस्ताने आपल्या बदल्यात ते नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन केलेलं आहे मत्ते 5:17 नुसार. आणि ख्रिस्तामध्ये आपण संयुक्त झालेलो आहोत, म्हणून नियमशास्त्रातील नीतिमूल्ये पाळणे आपल्याला गरजेचे आहे. विधी विषयक जे नियम आहेत ते नक्कीच ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे रद्द झालेले आहेत, परंतु आता जे नैतिक नियम आहेत, जे सामाजिक नियम आहेत जुन्या करारातील, ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे. आणि मग हेच आपलं सत्य आहे, ते म्हणजे काय की आपलं तारण ख्रिस्ताठाई सुरक्षित आहे. आणि मग आता ह्या तारणाविषयी आपण विचार करत असताना, तारणाच्या शेवटी आपण आलो असताना, मग तारणाचं ध्येय काय आहे? मग तर नक्कीच ज्या प्रकारे प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनामध्ये त्या प्रार्थनेचा शेवट तो कशा प्रकारे करतो? कारण की राज्य त्याचं आहे, सामर्थ्य त्याचं आहे आणि गौरवही केवळ त्याचंच आहे. मग तारणाचं ध्येय काय आहे देवाच्या प्रिय लेकरांनो? वेस्टमिन्स्टर लघु प्रश्नोत्तरावलीमध्ये पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे माणसाच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? आणि त्याचं उत्तर देत असताना अशा प्रकारे उत्तर दिलंय की देवाचे गौरव करणं आणि सर्वदा त्याच्यामध्ये आनंद करणं. पॉल वॉशर म्हणतात की तारण हे देवाचे असं कार्य आहे, त्यातून देवाचं गौरव प्रगट होतं आणि म्हणूनच देव ते निष्फळ आणि अयशस्वी होऊ देणार नाही. आणि म्हणूनच आपण रोमकारास पत्र 3 अध्याय वचन 27 ते 29 ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला देवाचं गौरवच पाहायला भेटेल. बघा वचन 27 काय सांगतं? तर मग फुशारकी मारणं कुठे? आपण पौल म्हणतो की अरे आपण सर्व पापवश होतो, आपण सर्वजण मेलेले होतो, आपण देवाच्या गौरवाला उणे होतो, आपण नाशास पात्र होतो. अशा आपल्यावर त्याने ती अनिवार्य कृपा केलेली आहे, अशा आपल्यावर त्याने ती बिनशर्त निवडीने आपल्याला तारण दिलेलं आहे. तर मग यामध्ये फुशारकी मारणं, आपल्या स्वतःवर फुशारकी मारणं कुठे आहे? कुठंच नाही. ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. आपण स्वतःवर गर्व करू शकत नाही, कोणत्या प्रकारच्या नियम आणि कर्माच्या नाही. तो म्हणतो आपल्या स्वतःने आपल्याला ते मिळालेलं नाही. वचन 28 मध्ये तो म्हणतो नियमशास्त्रातील कर्म वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. आणि वचन 29 मध्ये तो म्हणतो किंवा देव केवळ यहूद्यांचा काय, तो परराष्ट्रीयांचा नव्हे काय? होय, हो, सर्वांचा तो देव आहे. नक्कीच हे वचन देवाचं गौरव प्रगट करणारा आहे. निर्मित त्याचं गौरव प्रगट करतं. तर नक्कीच मग ख्रिस्ताने इतकं अद्भुत कार्य आपल्या जीवनासाठी केलेलं आहे. त्या देवपित्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपण जे सर्व नाशास पात्र त्या सर्वांमधून आपल्याला तारण्याकरिता ख्रिस्तामध्ये आगाऊच नेमलेलं होतं. त्याच्या कृपेने त्याने आपल्याला योग्य वेळेत त्याच्या सुवार्तेच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या अतिमौल्यवान तारण दिलेलं आहे. तर मग या तारणाचं अंतिम ध्येय काय आहे? ते म्हणजे देवाचं गौरव. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाचं गौरव हे आपल्या या तारणाचं ध्येय आहे, आपल्या जीवनाचं ध्येय आहे. बघ आपल्याला आता या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्या जीवनासाठी लागूकरण काय आहे? जे विश्वासणारे आहेत, ज्यांना ख्रिस्त लाभलेला आहे, त्यांच्यासाठी हे वचन अधिक नम्र करणारे आहे. आपल्याला नित्य त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज आहे, जे आपल्याला नित्य दाबून ठेवते, नमवते आणि त्या ख्रिस्ताचं गौरव, त्या पित्याचं गौरव प्रगट करते. आणि म्हणून नित्य आपल्याला त्याबद्दल देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे की प्रभूने आपल्याला त्या नाशामधील त्या लोकांसोबत नाश होण्यासाठी सोडवलं, त्यांच्यासोबत आपल्याला सोडलं नाही, तर त्याने ख्रिस्ताठाई त्याच्या कृपेने जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं. ख्रिस्ताठाई त्याने आपल्याला तारलं. ख्रिस्ताठाई त्याने आपल्याला नीतिमान ठरविलं. सुवार्तेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने आपल्याला नवीन जन्म दिलेला आहे, आपल्याला तारलेला आहे आणि तो आपल्या तारणाचं जतन करत आहे. आणि म्हणून त्याला नित्य धन्यवाद, त्याला गौरव आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि मग
ज्यांनी विश्वास ठेवलेला नाही त्यांच्यासाठी यातून काय लागू करणं आहे, तर हे आपल्याला आज आव्हान करत आहे की ख्रिस्तच एकमेव तारणाचं द्वार आहे. त्यांनी दिली माझ्या जीवनामध्ये येईल की नाही मला माहीत नाही, म्हणून आजच त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवा. त्याला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारा. तोच तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. तो सामर्थ्यशाली तारणारा आहे. हेच ज्यांनी विश्वास ठेवलेला नाही अशांकरिता आव्हान देणारा आहे. म्हणून देवबाप या वचनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वादित करू आणि नित्य त्या देवाचं गौरव करण्यास कृपापूर्व आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, जे तुझं गौरव आहे ते आम्ही तुलाच देतो. प्रभू, तुझ्या ह्या बापा अद्भुत कार्याबद्दल आभार मानतो. आमची लायकी तू आम्हाला दाखविलीस. प्रभू, आम्ही नाशास पात्र असताना देखील तुझ्या उदार अंतकरणाने, तुझ्या महानतेने प्रभू ख्रिस्ता ठाई तू आम्हाला निवडलंस, तुझ्या कृपेने तारलंस आणि प्रभू आमच्या तारणाचं जतन तू करत आहेस ख्रिस्तामध्ये. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. तुला किती गौरव द्यावं तेवढं थोडंच आहे. देवबापा, आम्ही जे सर्व तुझे वचन ऐकणारे आहोत ते आमची नेत्र प्रभू तू उघडून आम्हाला तो अधिक नमो दे बापा. नित्य आम्हाला धन्यवादित तू कर. आणि बापा, हे ऐकणारे जर कोणी अजूनपर्यंत ख्रिस्तापासून दुरावलेले आहेत आणि बापा, तर या वचनाद्वारे त्यांना ख्रिस्त समजू दे, ख्रिस्ताचं गौरव, त्याची सुवार्ता समजू दे. सर्व आदर आम्ही तुला देतो. सर्व गौरव जे सुरुवातीपासून सदा सर्व काळासाठी तुझं आहे ते आम्ही तुलाच देतो, कारण की राज्य तुझं आहे, सामर्थ्य तुझं आहे आणि गौरवही तुलाच मिळू दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. सगळ्यांना, तुम्हा सर्वांना पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळणारी शांती लाभो. आपल्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, स्वर्गीय पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सुखदायी सहभागिता तुमच्यासोबत सदैव असो. सर्वांना सलाम.